राज्यभरातून मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत असतानाच आता भगवानगडाचे महंत नामदेव महाराज शास्त्रींनी मुंडेंना पाठिंबा दिलाय। मुंडे हे गुन्हेगार नाहीत, ते खंडणीखोर नाहीत। राजकीय स्वार्थासाठी जातीय तेढ निर्माण केला जातोय, पण भगवानगड मुंडेंच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे अशी भूमिका नामदेव महाराज शास्त्रींनी व्यक्त केली आहे। याच भूमिकेनंतर नामदेव महाराज शास्त्री हे देखील टीकेच्या केंद्रस्थानी आलेत। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे मंत्री धनंजय मुंडे हे सध्या निशाण्यावर आहेत। मुंडेंचा घरगडी असलेला वाल्मिक कराड या प्रकरणात संशयित आरोपी आहे। हाच धागा पकडून विरोधकांनी मुंडेंच्या विरोधात राजकीय मोहीम सुरू केली आहे। पण मुंडे आता महंतांना शरण गेल्यानं प्रकरणाला वेगळं वळण मिळालंय। संत आणि महंतांची भूमी म्हणून महाराष्ट्राला ओळखलं जातं। संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत मीराबाई, संत मुक्ताबाई यांसारखे महान संत आपल्या भूमीत होऊन गेलेत। समाज प्रबोधनासोबतच आधुनिक विचारांचा पाया याच संतांनी महाराष्ट्रात घातला। समाजाची अध्यात्मासोबतच विज्ञानाचीही सांगड घालून दिली। संतांनी दाखवलेल्या मार्गावरच गेली अनेक दशकं महाराष्ट्र वाटचाल करतोय। राज्याच्या सामाजिक आणि राजकीय व्यासपीठावरही संत आणि महंतांना महत्त्वाचं स्थान मिळतं। काळानुरूप संत महंतांचं स्वरूप बदलत गेलं। बदलत्या समाजासोबत त्यांच्याही भूमिका बदलत गेल्या, तरी देखील समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन तोच राहिलाय। आताच्या काळातही नेत्यांपेक्षा महंतांचा प्रभाव हा समाजावर अधिक असल्याचं अनेकदा दिसून आलंय। विशेष करून महाराष्ट्रात धर्मगुरू आणि महंतांना प्रत्येक समाजाकडून कायमच मानाचं स्थान मिळालंय। परंतु आता याच स्थानाचा उपयोग करून महंत राजकीय नेत्यांची ढाल बनतायत का, असा सवाल उपस्थित होतोय। पूजा चव्हाण प्रकरणातही शिवसेना नेते संजय राठोड यांनी समाज आणि महंतांची अशीच ढाल केली। आताही धनंजय मुंडे हेच कार्ड खेळतायत का, असा सवाल पुन्हा एकदा उपस्थित होतोय। 22 वर्षीय पूजा चव्हाण या तरुणीनं 7 फेब्रुवारी 2021 ला पुण्यात इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली। सुरुवातीला पूजाने आत्महत्या केल्याचं दिसत होतं, मात्र या प्रकरणाच्या 11 कथित ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या आणि या क्लिपमध्ये कथित मंत्री आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचं संभाषण असल्याचं बोललं गेलं। तसंच पूजा चव्हाण आणि मंत्र्यांचे फोनवरील संभाषणाच्या ऑडिओ क्लिपही व्हायरल झाल्या। या प्रकरणात ठाकरेंच्या सरकारमधील तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांचं नाव घेतलं जात होतं। भाजपने संजय राठोड यांच्या विरोधात मोहीम उभी करत राजीनाम्याची मागणी केली। वाढता दबाव लक्षात घेता त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही संजय राठोड यांचा राजीनामा घेतला। त्यानंतर संजय राठोड यांच्या पाठीशी पोहरादेवी येथील महंत उभे राहिले आणि त्यांनी राठोड यांची बाजू लावून धरली। पोहरादेवी ही बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखली जाते। येथील महंतांचा बंजारा समाजावर मोठा प्रभाव आहे। पोहरादेवी येथील महंत कबीरदास महाराज, महंत सुनील राठोड यांनी संजय राठोड यांच्या बाजूने बोलायला सुरुवात केली। महंतांनी भूमिका घेतल्यानंतर समाजानेही ठिकठिकाणी मोर्चे काढायला सुरुवात केली। त्यावेळी संजय राठोड यांना मंत्रिपदाला मुकावं लागलं खरं, पण त्यानंतर आलेल्या शिंदे सरकारमध्ये त्यांना पुन्हा मंत्रिपद मिळालं। यावेळी महंतांनी आणि बंजारा समाजाने घेतलेली भूमिकाच संजय राठोड यांच्या कामी आली होती। आताही मंत्री धनंजय मुंडे यांनी महंत नामदेव महाराज शास्त्रींची मदत घेतली आहे। त्यांच्या परखड भूमिकेमुळेच आता धनंजय मुंडेंच्या मागे संप्रदाय समाज असल्याचं दिसून येतंय। त्यामुळे नेते संकटात येताच महंत कसे जागे होतात, असा सवाल उपस्थित केला जातोय। मागच्या काही काळापासून राजकारण्यांकडून महंत आणि संतांचा उपयोग राजकीय ताकद वाढवण्यासाठी केला जातोय। महंतांच्या मागे उभे असलेले भक्त आणि अनुयायी त्यांच्याकडे वोट बँक म्हणून पाहिलं जातं। मंदिरं आणि मठांची विकास कामं नेत्याच्या निवडणुकीच्या निकालावरच अवलंबून असतात। त्यामुळेच महंत हे राजकीय नेत्यांची ढाल बनतायत की काय, अशी शंका नेहमीच निर्माण होताना पाहायला मिळते। यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका।